संत नामदेवांनी रचलेल्या युगे 28 या आरतीमध्ये राही रखुमाई राणी या सकळा असा उल्लेख येतो. पण त्यामागची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे का? बघा मंडळी, येत्या 6 जुलै 2025ला आषाढी एकादशी आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी आता पंढरपुराला जायला निघाले आहेत. काल अर्थात 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि आज 19 जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली. हा सोहळा उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. बघा, भगवान श्री विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येतेच. तरीही संत नामदेवांनी रचलेल्या युगे 28 या आरतीमध्ये राही रखुमाबाई राणी या सकळा ओवाळीती राजा विठोबा सावळा असा उल्लेख येतो. पांडुरंगांच्या आणखी काही राण्या आपल्या ऐकिवात नाही. मग हा उल्लेख आला कुठून, त्याबद्दल जाणून घेऊ. पांडुरंग विठ्ठल हे भगवान विष्णूंचे रूप आणि महाभारतामध्ये श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तीरी येऊन विश्रांती घ्यावी, भक्तांची थेट भेट घ्यावी या विचाराने विठ्ठलाचे रूप घेतले होते. तर तिथे त्यांना भक्तांच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहिले होते. कारण त्यांचा भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता. उठून देवाला आसन द्यावे एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता. म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडं टेकून घे असं सांगितलं. त्याचीच वाट बघत पांडुरंग 28 युगे लोटली तरी पण तिथेच तिष्ठत उभा आहे. अशा वेळी तो परत आला नाही. म्हणून गेला माधव कुणीकडे हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या. राही म्हणजे कोण? तर राही म्हणजे कृष्ण अवतारातली कृष्णसखी राधा. तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अपभ्रंश करत आपण तिला राई करून टाकले. मात्र ही राधा रुक्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिका सुद्धा तिथे पोहोचल्या. भक्त भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या. त्याच राणी या सकळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका होय. रुक्मिणीचे मंदिर विठ्ठलाच्या मंदिरापासून वेगवेगळं का आहे? तर विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. त्यांचाही संसार आहे, फक्त तो विश्वाचा संसार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वादविवाद होत राहतात. अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुक्मिणीला खटकते. म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली. पण राही अर्थात राधाही तिथे आली पाहून ती दूरवर आपल्या भगवंताला न्याहाळत आहे. म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोघांचे मंदिर उभारले, पण ते स्वतंत्र ठेवले. हा रुसवा सुद्धा लोभस वाटावा इतका गोड आहे. आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही. यात रुक्मिणी मातेचा तर काहीच दोष नाही, पण राजस सुकुमार असलेल्या भोळ्या विठ्ठलाचाही त्यामध्ये दोष नाही.